अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा परिचारिकाच्या थेट खात्यात रक्कम 1084 कोटी 13,60,000 दिवसात देण्याचा तातडीचा आदेश। मोठी खुशखबर, अमित वरिष्ठ यांचा मोठा निकाल। अंगणवाडी 23 मार्च ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा, नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार, आता PF मिळणार। आरोग्य, पोषण आणि महिला बालकल्याण क्षेत्रात हे कर्मचारी अनेक वर्षापासून मोठा योगदान देत होते, मात्र त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती। या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध कर्मचारी योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। शिटूने या संदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता। आता या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, EPF आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। सुमारे 9,015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, EPF आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वरिष्ठ यांनी दिला। आरोग्य, पोषण आणि महिला बालकल्याण क्षेत्रात हे कर्मचारी अनेक वर्षापासून मोठे योगदान देत होते, मात्र त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती। या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे। यामुळे अंगणवाडी आशा कर्मचारी, आशा अर्धवेळ परिचारिका म्हणून महिला मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारी योजनांमध्ये काम करीत असल्याने खाजगी क्षेत्राचे नियम लागू होत नव्हते आणि कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे सरकारी PFचा लाभ मिळत नव्हता। त्यामुळे हे कर्मचारी अनेक वर्षे अडचणीत होते। अमित वरिष्ठ यांनी जिल्हा परिषदेच्या विरोधामध्ये म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये निकाल दिला आहे। स्टेट ऑफ इंडिया ट्रेड युनियन्सचे CITU अध्यक्ष अजित अभयंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा दिला। भविष्य निर्वाह निधी आयुक्ताकडे सादर केलेल्या कायदेशीर मुद्द्यावरून हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला। प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वरिष्ठ यांनी दिलेल्या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्ती करणाऱ्या आस्थापनाचे योगदान मिळून जवळपास 1084 कोटी 13 लाख रुपये येत्या 60 दिवसात जमा करण्याचे आदेश दिले आहेत।